हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील काही काळात तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक हवामान अंदाज सांगितला होता. तर त्या अनुषंगाने साहेब तसं वातावरण घडलं, परंतु अद्याप पाऊस नाही आला. ते काय होतं की आता मान्सूनची सुरुवात जी असते ती काही भागात पडते, काही भागात पडत नाही. हो, हो. नाही आणि मान्सून अतिशय वेळेवर आलेला आहे. एक दिवस अगोदर कोकणात पोहोचलाय हो ना, तुम्ही आणि साधारण महाराष्ट्रात आला की तो जरा धीमा होतो. हो, हो. आणि मग तो काय होतो, सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा, दक्षिण भाग असा पडतो. हो तर ना. तो आता काय झालाय, तुम्ही ज्या भागाविषयी बोलताय ना हो त्या ना. भागात पाऊस पडलाय, पण तो विरळ पडलाय. नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पडला हा साहेब. तुम्ही ज्या त्या भागात सांगितलं हा. 100% पडला. हो. आणि तुम्ही तो अंदाज दिला होता तो 100% सत्यात उतरला, कारण की तुम्ही सांगितलं होतं की तो मान्सून पूर्व पाऊस असेल म्हणे, मान्सूनचा पाऊस नसेल म्हणे. अजूनही मान्सून पूर्वच आहे. फक्त दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आता मान्सून आहे. हो. बाकी ठिकाणी अजून मान्सून पूर्वच आहे. तर साहेब, आता पुढील संदर्भातील समज पेरणी करता शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस कधीपासून पडेल बरं का सर्वदूर राज्यामध्ये एकंदरीत? नाही, अजून तरी त्याचा अंदाज फारसा चांगला येत नाहीये, परंतु यावर्षी सुरुवातीला म्हणजे पाऊस पडत राहणार आहे अधूनमधून. अजून पुढे 4 दिवस मान्सूनचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. त्या दरम्यान खूप चांगला पाऊस पण होणार आहे महाराष्ट्रामध्ये. हं. परंतु आता जे दिसतंय त्याच्यामध्ये विदर्भ हो. आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र इथे पाऊस सुरुवातीला जूनमध्ये 20 तारखेपर्यंत कमीच राहणार आहे. साहेब, तर आता विचार केला असता मराठवाड्यात, तर मराठवाड्यात अजून पाऊसच नाही आला साहेब. छत्रपती संभाजीनगर, जालना, परत नाही, तो मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आहे ना. हो, हो. मी तो सांगितला, उत्तरेकडील भागात पाऊस नाही आहे, परंतु दक्षिणेकडील भागात पाऊस आहे. आता काल मला बीडमधून खूप व्हिडिओ आले. हो ना, बीडमध्ये हा. परत कोकणामध्ये तिकडे पाऊस पडला ना साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हो, तर मग म्हणूनच आता इकडे पाऊस अजून पडणार आहे ना, अजून 4 दिवस आहेत. 4 दिवसात चांगला पाऊस बऱ्याच भागात होईल. परंतु मी तुम्हाला सांगितले, महाराष्ट्राचा उत्तर भाग जो आहे तिथे मान्सून अजून पोहोचलेला नाही. नाही. जसा मान्सून पोहोचेल तसा तिकडे पावसाला सुरुवात होईल. हां, तरी आता समज वारे थांबलेले मागील 2 ते 3 दिवसापासून, आणि 12 तारखेपर्यंत मान्सून सगळ्या महाराष्ट्रात पोहोचेल. 12 जूनपर्यंत. आणि त्यानंतर मग हलके पाऊस तिकडे होतील. सुरुवातीला काय असतं, मान्सून पूर्व पाऊस हा बऱ्याच भागात चांगला पडतो. परंतु यावर्षी महाराष्ट्राच्या तुमच्या उत्तर भागात पाऊस कमी पडतोय. त्यामुळे तुम्हाला जो नंतर मान्सूनचा पाऊस होणार आहे तो हलक्या स्वरूपाचा होणार आहे आणि हलक्या स्वरूपाच्या पावसात पेरण्या होणार आहेत. हो. आणि साहेब, थोडक्यात विचार केला असता तर गेल्या वर्षी समज ऑगस्ट महिन्यामध्ये थोडक्यात म्हणजे पाऊस उघडला होता संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस नव्हता ऑगस्ट महिन्यात. तर यावर्षी तशी की परिस्थिती जाणवेल का बरं का पुढील काही काळात? त्याला पावसाचा खंड म्हणतात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये खूप मोठा खंड होता, तेवढा खंड यावर्षी नाही. नाही का? तेच तेच तेच. एकदा पाऊस जूनमध्ये 20 तारखेपासून किंवा एक 17-18 तारखेपासून जोर पकडायला लागला की मग खूप छान पाऊस पडणार आहे. आणि मला तरी वाटतं साहेब, तुम्ही मागील काळात जे सांगितलं होतं की 20 ते 22 तारखेपासून पुढेच अपेक्षित पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडायला सुरुवात होईल, त्याच प्रमाणे होतंय काय करून? कारण की अजून पावसाचं म्हणजे सर्वदूर राज्यात विचार केला असता तर तुरळक भागातच पाऊस चालू झाला. पाऊस तुरळक भागातच असतो सुरुवातीला. हो, सर्वदूर पाऊस पडायला अजून वेळ आहे. हो, हो. तेच म्हणलं, कारण की तर मान्सून आला की सर्वदूर पाऊस पडत असतो. हो. तुम्ही ज्या मागील याच्यामध्ये आपल्या चॅनलला अंदाज दिला होता त्याच्यावरती भरपूर म्हणजे 35,000-40,000 लोकांनी प्रतिक्रिया चांगल्याच पद्धतीने दिल्या. खूप पॉझिटिव्ह लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स पण केल्या की तुमचे अंदाज शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आवडतात म्हणून. खरंय, खरंय. ओके. धन्यवाद साहेब खूप खूप. ओके.